तर सकाळी सकाळी बघू शकता किचनमध्ये किती पसारा भरलेला आहे. जोपर्यंत पूर्ण स्वयंपाक होत नाही तोपर्यंत हा पसारा असाच असतो. तर अर्धवट स्वयंपाक झालेला आहे आणि मी थोडंसं दुसऱ्याच कामात लागलेले आहे. म्हणजे हे जे मसाला डब्बा आहे ना कलरफुल, त्यामध्ये मी खडे मसाले ठेवलेले आहेत. तर ते खडे मसाले पण संपले. तेच बघत होते किती आहेत आणि काय काय काढायचं आहे त्यामध्ये. तर खूप सारे मसाले त्यामधले संपलेले, तर नंतर काढणार आहे. तेजपत्ता वगैरे संपलेला आहे. आणि इकडं काल मी चणे म्हणजे छोले भिजत घातलेले होते. आज परत मला हरभरे भिजत घालायचं आहे उसळ बनवण्यासाठी. म्हणजे आजचा वार गुरुवार आहे आणि प्रत्येक गुरुवारी मी साईबाबाच्या मंदिरात प्रसाद बनवून देते. खिचडीचा प्रसाद कधी काही बनत असतं, पण जास्त प्रमाणात मी खिचडीच बनवते. पण आज खिचडी मी बनवणार नाही. आज बनवणार आहे मी हरभऱ्याची उसळ बनवून देणार आहे. त्यासाठी इकडे हरभरे पण मला भिजत घालायचे, पण अगोदर मी इकडं टिफिन भरून देत आहे. जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी, कारण आता आमचा तरी गुरुवारचा उपवास आहे. तिकडं वरण खिचडी बनलेली आहे आणि भाकरी मी बनवल्या. बाबा पण आता जेवण करतील आणि आज मी चपाती पण बनवलेली होती. तर चपाती आणि शेंगदाण्याची चटणी मी इकडं पेपरमध्ये रॅप करून देत आहे, कारण आज सुकी कुठली भाजी मी बनवलेली नाही आहे. फक्त दोघंजण जेवण करणार आहे. जास्त स्वयंपाक बनवला खपत नाही आणि गरमी पण तशीच आहे, त्यामुळे पण स्वयंपाक राहत नाही. म्हणून मी तर आज थोडंफारच बनवलेलं आहे. गुरुवारी ना किचनमध्ये तितकं तामझाम नसतं, पण पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो. जे हे पसारा आहे संग मी इकडे टोपल्यात भरून ठेवलेला आहे आणि आता दुधाचं पातेलं मी इकडे तव्यावरती ठेवलेलं आहे. लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो. तर आता स्वयंपाक तर झालेलाच आहे. आता देवपूजा करून घेऊया. तर देव उचलून मी अगोदर इकडं किचनवरती ठेवलेलं आहे, कारण समोर बसून मला पूजा व्यवस्थित करता येत नाही. खूप पाणी होतं, कारण तिथंच दार आहे. मग बाहेरमध्ये जाण्यासाठी स्पेस राहत नाही, कारण सगळीकडे पाणी होतं. त्यामुळे मी इथं वरतीच किचनवरतीच देवांना स्नान घालते. तर देव सगळे उचलून मी किचनवरती ठेवलेले आहे आणि देवारा स्वच्छ करून घेते. आणि मी 2 दिवसा अगोदरच देवाऱ्याची डीप क्लिनिंग केलेली आहे, त्यामुळे मी आज काढलेलं नाही. नाहीतरी प्रत्येक गुरुवारी मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग करते, पण 2 दिवस झालेले आहेत म्हणून मी आजच्या गुरुवारी गॅप केलेला आहे. तसं तरी अशी कामं दररोज होत नाहीत. होत असली तर खूपच चांगलं आहे, पण दररोज होत नाही. म्हणून मी 8 दिवसाला 1 वेळा करत असते. म्हणजे प्रत्येक गुरुवारी हा वार मी नेमलेला आहे. अशा पद्धतीनं केलेला जास्त कामाचा लोड येत नाही आणि आपली कामं पण छान व्यवस्थित होतात. तर इकडं अगोदर मी महादेवाची पिंडी, नंदी भगवान यांना पण पितांबरी लावून छान घासून स्नान घातलेलं आहे. कारण हे पण असे होतात ना, म्हणजे आपण तीर्थांना अभिषेक घालतो ना, त्यामुळे थोडंसं असं होतं. पितांबरी किंवा भैया पावडरनं स्वच्छ केल्याने एकदम स्वच्छ होतात. एकदम नव्यासारखी चमक येते. तर इकडं सगळ्या मूर्त्यांना छान मी इकडं भैया पावडर लावून घासून स्नान घालत आहे. बाबांचं पण जेवण झालेलं आहे आता आणि पतिदेव पण आलेले आहेत. तर टिफिन मी अगोदरच भरून ठेवलेलं आहे. आणि इकडे जे कवर दिसत आहेत ना माझ्या मागं, काल हे भाज्या आलेले आहेत रात्री, पण मी ते काढलेलं नाही. रात्री खूप लेट झालेला होता, त्यामुळे आता पूजा वगैरे झाल्यानंतरच मी सगळं काढणार आहे. थोड्याशा लाल सुक्या मिरच्या पण मी आणायला लावलेल्या होत्या. ज्या अगोदर आणलेल्या होत्या ना, म्हणजे 4 किलो मिरच्या आणलेल्या होत्या, सगळ्याच वाटून आणलेल्या आहेत. मिरची पावडर झालेली आहे त्याची, त्यामुळे म्हणलं थोड्याशा म्हणजे तडका वगैरे आपण देतो ना त्यासाठी लागतात मला, म्हणून मी आणायला लावले. ते पण मला आज उन्हाला टाकायचं आहे, म्हणजे उन्हाला टाकून डब्यात भरून ठेवणार आहे. कारण आपण असंच भरून ठेवलं ना त्याला पाणी शिंपलेलं असतं आणि ते खराब होतात. तर इकडे टिफिन तर मी अगोदरच भरलेलं होतं. आता यांना म्हटलं थोडंसं दही खाऊन जावा, कारण यांचा आता गुरुवारचा उपवास आहे. आणि दुपारी पण मी असंच वेट करत राहते, लवकर येत नाहीत. कधी 2 वाजतात, कधी 3, कधी 4 पण वाजतात. मी इथंच फोन करत वेट करत बसते, पण ते काही येणार नाहीत. म्हणून म्हटलं थोडंसं दही खावा. तसं तर नगच म्हणत होते, पण मी फक्त वाटीभर दही दिलं. त्यामध्ये थोडीशी साय आणि साखर टाकलेली आहे, म्हणजे छान लागतं. खाणंपिणं झालेलं आहे. आता हे गेलेत गॅरेजला आणि बाबांचं पण आवरलेलं आहे. तर आता निवांत मी देवपूजा करते. कोणी आता डिस्टर्ब करत नाही. म्हणजे कसं असतं ना, सकाळी सकाळी एक वेळचं सगळ्यांचं खाणंपिणं झालं ना, मग नंतर मला कोणी डिस्टर्ब करत नाही 2 वाजेपर्यंत. तर इकडं मी गंध संपलेलं होतं, अगोदर गंध काढून घेतला अष्टगंध. आणि अगोदर मी गंध नंतर कुंकू लावत असते. अगोदर मी देवांना हळदी कुंकू चंदन लावलं आणि देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. आता फुलं पण कलरफुल मी आणलेली आहेत. म्हणजे ही गोकर्णाची जी फुलं असतात ना, ही महादेवाला खूप आवडतात. ही फुलं महादेवांची फेवरेट आहेत. ही पण फुलं खूप सारी लागत आहेत. तसं तर म्हणतात बघा, ही फुलं श्रावण महिन्यामध्ये लागतात, पण तसं काही नाही आहे. पाणी दिलं ना
कुठल्याही सीझनमध्ये लागतात ते, असं काही नाही श्रावण महिन्यात किंवा पावसाळ्यातच हे लागतात. तर इकडं जास्वंदीची फुलं, दासळीची, गोकर्णाची, सदाफुली आहे. यामध्ये सदाफुली ही माझी फेवरेट आहे, त्यामुळे मी देवांना वाहत असते. तुम्ही म्हणता ही फुलं वाहू नये, देवाला चालत नाहीत, पण मला खूप आवडतात ही फुलं आणि देवाच्या डोक्यावर बसतात पण एकदम हलके असतात. तर मी देवांना कलरफुल फुलं आज वाहिली, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेले आहे आणि मनोभावे देवाचे दर्शन करून घेतले. तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे. पूजा झाल्यानंतर मन शांत राहतं, मनाला एक वेगळीच प्रसन्नता असते आणि असं वाटतं की खरी दिवसाची सुरुवात आपली आत्ता झालेली आहे. तसं तर सगळीच कामं आता किचनमधली आवरलेली आहेत माझी आणि इकडे भैया पावडर वगैरे सांडल्यामुळे किचन खाऊन थोडंसं पांढरं झालेलं आहे. तर असं आता भांडे वगैरे क्लीन झाल्यानंतर मी स्वच्छ करून घेणार आहे. काल हे जे छोले मी भिजत घातलेले होते त्याचं आज काही बनलेलं नाही, तसंच उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि काल यांना मी उडदाचे पापड आणायला लावलेले होते. ते एक पॉकेट आणलेले आहे. तर मी रात्री काही तळलेले नाहीत, कारण रात्री मी चिप्स बनवलेले होते. तुम्ही म्हणत होता ताई चिप्स बनवून दाखव, तळून दाखव. तर चिप्स एकदम परफेक्ट बनलेले आहेत. मी रात्री खिचडी बनवलेली होती, त्याच्यासोबत चिप्स आणि एक बेसनची स्वीट रेसिपी मी बनवलेली होती, म्हणजे हलवा बनवलेला होता, खूप छान टेस्टी बनलेला होता. तर आज गुरुवार आहे, त्यामुळे आज पण हे पापड वगैरे तळण्यात काही येणार नाही, कारण रात्री उसळ वगैरे बनणार आहे. तर मी दुपारी ज्यूस बनवणार आहे मिक्स फळांचं, कारण मला तोंड आलेलं त्यामुळे व्यवस्थित काहीच खाता येत नाही, म्हणून मी मिक्स फळाचं ज्यूस बनवणार आहे. त्यासाठी मी बदाम भिजत घातलेले आहेत, अंजीर दुधामध्ये भिजत घातलेले आहेत आणि इकडं मी आता घेत आहे दही खाण्यासाठी. दही पण व्यवस्थित मला खाता येत नाही, कारण यामध्ये आंबटपणा असतो. तरी पण आता काही ऑप्शन नाही माझ्याकडे, कारण उपवाशी पोटी कामं होणार नाहीत आणि मला टॅबलेट पण घ्यायचे आहे. तर दही घेतलेलं आहे, यामध्ये खूप सारं दूध टाकलं, साखर टाकलेली आहे, छान मिक्स करून दही खाल्लं अगोदर. तर तुम्ही या सगळेजण दही खायला, आता गरमी आहे ना, त्यामुळे काहीतरी थंड वस्तू खावीशी वाटते, दही असो किंवा ताक, फ्रूट, काही अशा थंड वस्तू, म्हणजे चहा वगैरे घेणं आजकाल मी खूप कमी केलेलं आहे. दही खाऊन झालं अगोदर मी टॅबलेट घेत आहे. तर 2-3 दिवसाची टॅबलेट दिली, तर अर्धे संपले, तर अर्धे राहिलेले. त्यांनी टॅबलेट पण घेत वेळेस असं होतं मला, म्हणजे टॅबलेट पण घ्यायचं मन नसतं, पण काय करणार, काही ऑप्शन नाही माझ्याकडे. तर इकडे चिकी आणलेली होती, ती पण मला खाता येत नाही आहे, तर पॉकेट मी खोललेलं नाही आहे. तसं तरी हे आल्यानंतर त्यांना दिलेलं होतं मी दिनेशच्या पप्पांना, की चिकी तरी खावा तुम्ही, आज गुरुवार आहे, मला खाता येत नाही. तर म्हणतात जेव्हा तुझं तोंड आलेलं नीट होईल ना, व्यवस्थित होईल, तेव्हाच ते पॉकेट खोल, तोपर्यंत नको. म्हणून तसंच गेलेले आहेत. तर इकडं आता सगळी जितकी भांडी जमा झालीत नाही सगळी मी किचनवरती घेतलेले आहेत. थोडंसं पाणी शिंपलं, कारण खूप लवकर ते हडकतात गरमीमुळे, आणि मग भांडी घासून घेतलेली, किचन स्वच्छ करून घेतलं. ही किचनची कामं आवरलेली आहेत. आता कपडे, फरशी पुसणं ही कामं तरी आता चलतच राहणार आहेत, पण अगोदर मी या भाज्या काढते. रात्रीच्या भाज्या आणून ठेवलेत, पण असेच कवर आहेत, मी कवरमधूनही काढलेलं नाही. तुम्ही म्हणसाल ताई किती आळशीली आहेस. तर रात्री खूप लेट झालेला होता, स्वयंपाक, जेवणं, खाणं, भांडे हे सगळं झाल्यानंतर झोपण्यासाठी 11 वाजतात मला. तर मला असू दे, म्हणलं सकाळीच काढूया आता. तर इकडं हिरवी मिरची आणलेली आहे, कोथिंबीर, दोडके आहे त्यामध्ये, आणि बटाटे वगैरे सगळंच काढून मी ठेवलेलं आहे. आणि ही सगळी कामं आवरतच होते, तितक्यात बहिणीच्या घरचे आलेत, म्हणजे पाहुणे आलेले आहेत. तर येत्या वेळेस बघू शकता इकडं बहिणीनं काय काय दिलेलं आहे, म्हणजे भाज्या लावलेल्या आहेत त्यांनी शेतामध्ये, भाजी आवरा आहे, यामध्ये ककडी आहे, आंबे आहेत, तर सगळं दिले, चिंच दिलेली आहे खूप सारी. तर तेच काढून मी बघत आहे. तसं तर आता बाबा पण घरी नाहीत, दिनेश पप्पा पण घरी नाहीत, गॅरेजमध्ये पण नाही आहेत. आज मी फोन लावलेला होता, ते कुठंतरी बाहेर गावी गेलेले आहेत, त्यामुळे आता निवांत आम्ही बोलत बसले होते, त्यांचा वेट करत 1-2 वेळा फोन पण लावलेला होता, पण आता येतील थोड्या वेळामध्ये सगळेजण. तोपर्यंत मी इकडं भाज्या वगैरे काढत आहे. मी म्हणलं खूप वजन घेऊन आलेले आहेत, म्हणजे आता बसस्टँडपासून आमचं घर खूप दूर आहे आणि तिथून पायी पायी हे सगळं वजन घेऊन आलेले आहेत. एकतर ऊन इतकं आहे, गरमी इतकी आहे, आणि अशामध्ये इतकं सगळं वजन घेऊन पायी पायी आलेले आहेत. बाईक असलेला तितकं टेन्शन नसतं, पण बाईक घेऊन आलेले नाही, ते एसटीनं आलेले, त्यामुळे ना बसस्टँडहून घरी हे सगळं वजन घेऊन आलेले आहेत. तेच म्हणत होते खूप वजन घेऊन आलेलात. तर इकडं सगळे भाज्या वगैरे मी काढून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी लाल सुक्या मिरच्या मला उन्हाला टाकायच्या होत्या ना, त्याचा मुहूर्त काय आज लागलेला नाही, मी इथंच ठेवलं मशीनवरती आणि ते तिथंच आहे. तर असू दे म्हणलं आता उद्या टाकूया, कारण आज झालं नाही आहे मला. तर असो आता सगळेजण आलेलेत बघू शकता. अगोदर बाबा आले, बाबांना जेवायला वाढलेलं आहे, आणि नंतर दिनेशचे पप्पाही आलेत. आता सगळ्यांची चर्चा इकडं सुरू आहे, आणि मी इकडं सगळ्यांना फ्रूट खायला देत आहे, म्हणजे आत्ता येते वेळेस घेऊन आलेले आहेत सगळी फ्रूट. द्राक्ष आहेत, चिकू, अंजीर,
आणि काय मला वाटलं अगोदर हे आंबे आणलेले आहेत, पण आंबे आमदा मार्केटमध्ये दिसत नाही आहेत. तसं तर आता कल्पनाने तर खूप सारे आंबे मला देऊन पाठवलेले आहेत, पण मला वाटलं हे मोठे मोठे कवरमध्ये पॅक होते ना, मला वाटलं आंबेच आहेत, कारण खरबूज पण तसे नसतात ना. तर हे काकडीसारखं म्हणजे काय ते वाळूक वगैरे असतं ना, तसं काहीतरी फळ आहे ते. तर ते काही मी चिरलेलं नव्हतं, फक्त मी इकडं जे कल्पनाने दिलेले आंबे आहेत ना, ते मी चिरून देत आहे यांना खाण्यासाठी, कारण मला तरी खाता येत नाही. आता खूप सारे बहिणीनं दिलेले आहेत आंबे वगैरे, काकडी हे ते खाण्यासाठी, पण मला काहीच खाता येत नाही. सगळं मी उचलून ठेवलेले. फक्त एक त्यामधली जे म्हणजे कैरी आहे, हे कलमी आंबा, तर ते यांना चिरून दिलेलं आहे थोडासा, आणि बाकीचे फ्रूट वगैरे सगळं दिलेलं आहे धुवून खाण्यासाठी. तर सगळेजण इकडे खात आहेत, पण मला यातलं काहीच खाता येत नाही, म्हणजे व्यवस्थित आज करता येत नाही. तर मी म्हणलं यांना की ज्यूस बनवते, सगळेजण आपण ज्यूस घेऊया. आणि हिरवी मिरची देठं काढायची होती मला. तुम्ही म्हणसाल तर हिरव्या मिरच्या पण खायला देत आहेस का सगळ्यांना, तर नाही, मला देठं काढायचे होते. तर म्हणलं किचनमध्ये बसण्यापेक्षा बसूया हॉलमध्ये सगळ्यांशी बोलत, आणि आपली कामं पण होतील, म्हणून मी बाहेरच नेलेली होते. तर मिरची देठ वगैरे काढून सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. पण फ्रीजमध्ये यावेळेस खूप अस्तव्यस्त झालेले बघू शकता तुम्ही. सगळं मला व्यवस्थित लावायचं आहे. तर आता हे सगळं बघूया, उद्याच मी व्यवस्थित लावणार आहे. आणि कल्पनानं खूप सारे फुलं पण दिलेले आहेत, तर ते फुलाचं कवर पण मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांनी शेतामध्ये फुलं पण लावलीत, भाज्या वगैरे लावलेल्या आहे. तर कल्पनानं सगळं दिलेलं आहे मला, आणि सगळं उचलून मी आता फ्रीजमध्ये ठेवले. आता उद्या सगळं मी व्यवस्थित ठेवणार आहे, कारण आज वेळेची कमी. आज कुठलीही कामं माझी वेळेत झालेली नाही, थोडासा लेटच झालेला होता. आणि पाहुणे आल्यानंतर कसं आपण आपल्याच कामात मग्न असलो ते पण ठीक वाटत नाही. पाहुणे आल्यानंतर त्यांच्याशी बोलणं, पाहुण्यांचा पाहुणचार करणं ते पण गरजेचं होतं. तर असं आता मी इकडं ज्यूस बनवत आहे. तर खरबुजाच्या बिया मी वेगळ्या केलेल्या आहेत, आणि छोट्या छोट्या फोडी करून इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. आणि यामध्ये काही फ्रूट म्हणजे मिक्स फळाचं ज्यूस हे बनत आहे, आणि खूप छान टेस्टी बनतं. तर इकडं मी बदाम घेतलेले आहेत, आणि याच्यावरची साल काढून घेतली. आणि इकडं 2-3 मी अंजीर टाकलेले, जी भिजवलेले होते दुधामध्ये ते मी घेतलेले नाहीत, कारण आता ताजे अंजीर आणलेले होते तेच मी टाकलेले आहेत. आणि चिकूवरची साल काढून दिलेली आहे दिनीच्या पप्पांनी. 2-3 चिकू मी इकडे टाकलेत बिया काढून, आणि खूप सारं आईस टाकलेलं आहे, आणि दूध टाकलेलं आहे. आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे एकदम मस्त असं ज्यूस बनून तयार होतं. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचं फेवरेट हे ज्यूसच असतं. तर इकडे मी नंतर थोडीशी साखर पण टाकलेली आहे. तसं तर या फळामध्ये खूप गोडवा असतो, तरी पण थोडीशी साखर टाकलेली आहे. आणि हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. तर बघू शकता अगदी मिनटामध्ये ज्यूस बनून तयार झालेला आहे. तर आता अगोदर ज्यूस घेऊया, कारण गरमीच्या हिशोबाने ठीक वाटत आहे. आणि बाकीचे सगळे फ्रूट आणून मी इथे ठेवलेले आहेत. आणि किचनवरती थोडासा पसारा झालेला आहे, तर त्याला थोडंसं इग्नोर करा. खूप जास्त यावेळी पसारा झालेला आहे, तर असं मी निवांत काढणार आहे नंतर. तिकडे ज्यूस बनलेला आहे, आता सगळ्यांना देते. मी पण घेते, म्हणजे मला तरी काहीच खाता येत नाही, फक्त दही मी खाल्लेलं आहे. त्यानंतर आता ज्यूस बनलेला आहे. इकडं तर ज्यूस घेते, आणि मग टॅबलेट घ्यायचे आहेत मला दुपारचे. तर इकडे बाबांसाठी मी ज्यूस घेतलेला आहे. तसं तर बाबा थंड वस्तू कुठलीही घेत नाहीत, पण आज म्हटलं सगळ्यासोबत घेतील, म्हणून मी इकडे बाबांसाठीही घेतलेला आहे ज्यूस. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण छान असं गारगार मिक्स फळांचं ज्यूस घ्यायला. तर दिलेलं आहे सगळ्यांना, आणि यांना मी ही कैरी दिलेली होती तेच खात बसलेले आहेत. तर म्हणलं ज्यूस घ्या, तर म्हणतात ज्यूस आता नको, फक्त कैरी खाल्लेली आहे मी, बस झालं मला. फ्रूट पण खाल्लेले आहेत. तरी पण म्हणलं आता सगळ्यांसाठी बनलेलं आहे, तुम्ही पण घ्या. बाबा पण इकडे घेतलेले आहेत. बाबाच नानू म्हणतात, पण आज बाबा घेतलेले आहेत, आणि आज दिनीचे पप्पाच नानू म्हणत आहेत. आणि त्यामधला अर्ध ज्यूस तरी मलाच दिलेले आहेत, बघू शकता इकडं. परत मी इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यूस ठेवलेला आहे, तर ते पण माझ्याच नावचं आहे. तर असं ताईंनो, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.